ताफा सोडून दादा एकटे गेले कुठे, कोणीही मागे येऊ नका, हे शब्द साधे नव्हते. ते पुण्याच्या राजकारणात स्फोट घडवणारे होते. बारामती हॉस्टेलमधून अजित पवार एकटेच बाहेर पडले आणि त्याच क्षणी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. ना पोलीस ताफा, ना सहकारी, ना सुरक्षा कवच. उपमुख्यमंत्री स्वतःच्या सावलीशिवाय निघाले. हा फक्त प्रवास होता की एखाद्या मोठ्या निर्णयाची सुरुवात? राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील चर्चांना फज्जा उडाल्यानंतरच हा धक्कादायक प्रसंग घडतोय. हा केवळ योगायोग आहे का, की अजितदादांनी कुणाला तरी थेट संदेश दिलाय? ज्या गाडीतून ते निघाले तीच गाडी जिजाई बंगल्यावर आढळते आणि दादांचं दर्शन मात्र होत नाही. म्हणजे आत काय घडतंय? एकीकडे शरद पवार गटाची महाविकास आघाडी सोबत रात्रभर बैठक, दुसरीकडे अजित पवारांची एकाकी रहस्यमय निर्णय. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर असताना सगळा खेळ हा नेमका कोणासाठी आहे? हा राग आहे, दबाव आहे, की राजकारणातला सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक? उत्तर अजून कायम आहे, पण वादळ मात्र सुरूच झालंय. नेमकं दादा कुठं आणि का गेले, तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. पुण्यातील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलेलं आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोज नवे संकेत, नव्या हालचाली आणि नवे राजकीय अर्थ काढले जात आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला एक निर्णय सध्या संपूर्ण राज्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. कोणी मागे येऊ नका असे ठाम शब्द उच्चारत अजितदादा पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून एकटेच बाहेर पडले आणि त्यानंतर सुरू झालेली तर्कवितर्क अद्याप थांबायला नाव घेत नाहीत. सामान्यतः अजित पवार हे राजकारणातील शिस्तबद्ध, ताफ्यातून हालचाल करणारे नेते म्हणून ओळखले जातात. पोलीस बंदोबस्त, सुरक्षा वाहनं आणि सहकार्यांचा घोळका हा त्यांच्या प्रत्येक दौऱ्याचा भाग असतो. मात्र आज सकाळी घडलेली घटना या सगळ्याला छेद देणारी ठरली. कोणताही पोलीस ताफा न घेता, कोणालाही सोबत न ठेवता अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडले. कोणीही मागे येऊ नका ही सूचना केवळ सुरक्षेपुरती नव्हती, तर ती एका मोठ्या राजकीय अस्वस्थतेचं लक्षण मानली जात आहे. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चावर पूर्णविराम लागल्याचं स्पष्ट होत आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील वाटाघाटी शुक्रवारी निर्णायक टप्प्यावर होत्या. जागा वाटप, चिन्ह आणि नेतृत्व यावर तोडगा न निघाल्याने ही चर्चा अखेर फिसकटली. या अपयशानंतरच अजित पवार यांचा हा एकाकी निर्णय अधिक अर्थपूर्ण ठरतो. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रवक्ते अंकुश काकडे, माजी खासदार वंदना चव्हाण आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले. या बैठकीत अजित पवार यांनी स्पष्ट अट घातली, सर्व उमेदवारांनी घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवावी. याशिवाय शरद पवार गटाला केवळ आणि केवळ 35 जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव मान्य होणं शक्य नसल्याने बैठक निष्फळ ठरली आणि दोन्ही गटामध्ये दरी अधिकच रुंदावली. या चर्चेच्या अपयशानंतर राजकीय घडामोडींना वेग घेतला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात बैठक झाली. ही बैठक 4 ते 5 तास चालली आणि त्यातून महाविकास आघाडी स्वतंत्रपणे पुणे महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे संकेतही मिळू लागले. अशाच पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा बारामती हॉस्टेलमधून एकटे बाहेर पडण्याचा निर्णय केवळ वैयक्तिक नसून राजकीय संदेश देणारा असल्याचं मानलं जात आहे. ते नेमके कुठे गेले याबाबत सुरुवातीला प्रचंड गोंधळ निर्माण झाला. मात्र काही वेळातच एक महत्त्वाची माहिती समोर आली. ज्या वाहनातून अजित पवार निघाले होते ती गाडी जिजाई बंगल्यावर आढळली. त्यामुळे अजित पवार जिजाई निवासस्थानी पोहोचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तिथून कोणतीही अधिकृत माहिती किंवा दादांचं दर्शन न झाल्याने तर्कवितर्कांना अधिकच खतपाणी मिळालं. राजकीय वर्तुळात या घटनेचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. काहींच्या मते हा अजित पवारांचा अंतर्मुख होण्याचा क्षण आहे. काही निर्णय अत्यंत गंभीर असतात आणि ते घेताना एकांताची गरज भासते. तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा शरद पवारांना थेट संदेश देण्याचा प्रयत्न आहे की आता तडजोडीची भूमिका संपलेली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ही घटना अत्यंत निर्णायक ठरू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालंय. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याची चिन्ह आहेत. अशा स्थितीत अजित पवारांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक शब्द अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
कोणी मागे येऊ नका हा आदेश केवळ त्या क्षणापुरता नव्हता, तो पुण्याच्या राजकारणात सुरू असलेल्या नव्या अध्यायाची नांदी असल्याचं अनेकांचं मत आहे. अजित पवार नेमकं काय ठरवत आहेत हे येत्या काही तासात किंवा दिवसात स्पष्ट होईलच. मात्र बारामती हॉस्टेलमधून एकटे निघालेला तो क्षण पुण्याच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरवल्याशिवाय राहणार नाही. अशाच माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेच होमिओपॅथिक क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा. सत्य. संपर्क 9595727107.